तुम्हाला एक साधा सरळ प्रश्न जर विचारला की तुम्ही एवढी मेहनत का करा, 2 वेळचं जे जेवण आहे जे जगण्यासाठी गरजेचं आहे, अंगावर कपडा घालण्यासाठी जो पैसा गरजेचा आहे, हा सगळा जर एका माणसाच्या बाबतीमध्ये जर हिशोब केला तर मला वाटतं 8 दिवसातून 1 दिवस जरी मेहनत केली तर तो आरामशीर जगू शकतो। मग जर आमचं जीवन एवढं साधं आणि सोपं सरळ आहे, तुम्ही एवढी मेहनत का करता? आम्ही मेहनत यासाठी करतो की आम्हाला आमचं जीवन अधिक चांगलं बनवायचं आहे। मग चांगलं जीवन म्हणजे काय हो? तुम्हाला आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा चांगल्या दर्जाच्या मिळणं, मूलभूत सुविधा, शिक्षण चांगलं मिळणं, संरक्षण चांगलं मिळणं, मान सन्मान मिळणं, आणि हे सगळं करत असताना आपल्या जीवनाचा उद्धार करणं, आत्मशोध घेणं, हे अंतिम आपल्या जीवनातलं एक शिखर आहे। जीवनामध्ये स्थिती जी आम्ही समजतो ती स्थिती भौतिक स्तरावरती समजतो, आणि म्हणून आम्ही आमचं स्वतःचं जीवन पहिले लौकिक स्तरावरून अलौकिक स्तरावर नेलो। आम्हाला स्वतःला आनंद कळला पाहिजे, आम्हाला स्वतःला आरोग्य समजलं पाहिजे। सद्गुरू असं म्हणता, पैसे कमवणे हे माझ्या छोट्या करंबईचं काम आहे, किरकोळ काम आहे। तुमच्यासाठी बी ते असायला हवं, कारण आम्ही प्रत्येक जण केवढा शक्तिशाली आहोत, जेवढे सद्गुरू पण आहे। फरक आमच्यामध्ये एवढाच आहे, त्यांची साधना आमच्यापेक्षा मोठी। मग ती साधना आम्ही करत नाही, म्हणून आम्हाला आमच्यातल्या शक्तीची जाणीव होत नाही। आणि म्हणून सद्गुरू आम्हाला असं म्हणता की आज माणसांना एका गोष्टीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, ती म्हणजे आम्ही येण्यापूर्वी जग म्हणजे हे पूर्ण जग नव्हे, जग म्हणजे तुमच्या आतमध्ये एक जग आहे जे तुम्ही रोज घेऊन फिरताय, रोज सोबत, त्या जगामध्येच तुम्ही जगताय आणि त्या जगाचा तुमच्यावर परिणाम। म्हणजे आमचं जे आंतरिक जीवन आहे, आंतरिक जग आहे, ते पहिलं आम्ही कसं बनवलं पाहिजे? आम्हाला जसं मिळालं त्यापेक्षा चांगलं बनवलं। आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता की तुम्ही जेव्हा मनुष्य म्हणून जन्माला आलात ना, तर मनुष्य म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या आंतरिक जीवनाचा स्तर काय केला पाहिजे? उंचावला पाहिजे। आणि हे जे जग आहे तुमच्या अवतीभोवतीचं, ते भौतिक जग असो किंवा अभौतिक जग असो, हे दोन्ही पण जग तुम्ही काय केलं पाहिजे? चांगल्या स्थितीमध्ये सोडत जातात। सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जीवनामध्ये आनंद हा मूलभूत असला पाहिजे, आणि म्हणून तुम्ही अशा गोष्टी केल्या पाहिजे ज्याने तुमची ऊर्जा वाढते। म्हणून जीवनामध्ये असं करा, त्याने तुमची स्थिती काय येईल? ऊर्जित अवस्थेकडे जाईल। आणि म्हणून ऊर्जित अवस्थेकडे जाण्यासाठी आपण पहिलं स्वतःला छान वाटलं पाहिजे, असं का, आणि ती छानपणा टिकला पाहिजे। जी गोष्ट केल्यानंतर तुम्हाला उदास वाटतं, पश्चाताप येतो, थकल्यासारखं वाटतं, नेगेटिव्ह एनर्जी तयार होते, ती गोष्ट तुम्हाला अधोगतीकडे घेऊन जाणार। आणि जी गोष्ट केल्यानंतर तुम्हाला उत्साह वाटतो, चेहऱ्यावर चमक येते, आनंद वाढतो, संगावंसं वाटतं, उजव्या माथ्याने फिरावंसं वाटतं, ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला चांगल्या स्थितीकडे घेऊन जाणारी आहे। मग तुम्ही ठरवा आता आपण आपल्या जीवनामध्ये कुठल्या स्थितीला आहोत आणि कुठल्या स्थितीला आपल्याला हे जीवन घेऊन जायचं। तर सर, माझा प्रश्न असा होता, कुठली अशी स्थिती आपल्या आयुष्यात अशी आहे की जी इतरांच्या नेहमी लक्षात राहील, म्हणजे आपण जग सोडल्यानंतरही, आणि कुठल्या गोष्टी ज्याचा प्रभाव ह्या म्हणजे सगळेच आपल्या जवळच्या व्यक्तींवरती तो पडू शकतो आणि कायमस्वरूपी तो राहू शकतो? तर आपल्याला जर आपण येण्यापूर्वीचं जे जग आहे ते जर अधिक चांगल्या प्रकारे घडवायचं असेल आणि आपण जाताना ते योग्य प्रकारे करायचं असेल तर ते कसं केलं पाहिजे? प्रत्येक मनुष्य या गोष्टीसाठी प्रयत्न करू शकतो, ते म्हणजे तुम्ही येण्यापूर्वी जग जसे होते त्यापेक्षा ते थोडे अधिक चांगल्या स्थितीत सोडून जाणे। तर यावर माझा प्रश्न असा होता की आपण या जगात सर्वजण आलो आहोत, परंतु त्यापेक्षा अधिक जग आपल्याला जर मागे सोडून जायचं तर त्यासाठी आपले प्रयत्न कोणत्या पद्धतीने असेल? कारण आपण ज्या सेक्टरमध्ये काम करतोय किंवा ज्या फॅकल्टीमध्ये काम करतोय, तर आपण ॲग्रिकल्चरमध्ये करतोय, आपण माती वाचवतोय, तर प्रत्येकाचं हे फॅकल्टी वेगळी, तर त्याने त्यासाठी कसे प्रयत्न केले पाहिजे? आणि दुसरा प्रश्न असा होता की प्रत्येकाला हे शक्य आहे का, जसं जग आहे त्यापेक्षा तो अधिक चांगलं निर्माण करू शकतो का? प्रत्येकामध्ये तेवढी कॅपॅसिटी असते? मित्र, तुम्हाला एक साधा सरळ प्रश्न जर विचारला की तुम्ही एवढी मेहनत का करा, 2 वेळचं जे जेवण आहे जे जगण्यासाठी गरजेचं आहे, अंगावर कपडा घालण्यासाठी जो पैसा गरजेचा आहे, हा सगळा जर एका माणसाच्या बाबतीमध्ये जर हिशोब केला तर मला वाटतं 8 दिवसातून 1 दिवस जरी मेहनत केली तर तो आरामशीर जगू शकतो। मग जर आमचं जीवन एवढं साधं आणि सोपं सरळ आहे, मग तुम्ही एवढी मेहनत का करता? या प्रश्नाचं उत्तर तुमच्याजवळ आहे। आम्ही मेहनत यासाठी करतो की आम्हाला आमचं जीवन अधिक चांगलं बनवायचं आहे। जर आमचे आईवडील झोपडीत राहत होते तर आम्ही कौलारू घरामध्ये राहत असतील त्यांना आम्हाला सिमेंटच्या बंगल्यामध्ये आणायचं, सिमेंटच्या बंगल्यात राहत असतील तर आम्हाला त्यांना शहरामध्ये आणायचे, फ्लॅटमध्ये राहत असतील तर आम्हाला त्याला बंगलोमध्ये आणायचं, बंगलोमध्ये राहत असतील त्यांना ते महालामध्ये घेऊन जायचे, म्हणजे महालात राहतात त्यांना ते चंद्रावर घेऊन जायचे।
आम्ही स्वतःसाठी म्हणजे शरीर आणि त्याचे भोग आणि आमचं शरीराच्या निमित्ताने संबंधित असलेले सर्व आमचं परिवार या सर्वांचं आयुष्य अधिक सुंदर व्हावं. माझ्या आईवडिलांनी खूप कष्ट केले, त्यांना ते करायला लागू नये. बापाला पण वाटतं आम्ही जे कष्ट केले ते आमच्या मुलाला करायला लागू नये. बरोबर. मग हे कशासाठी आहे? पूर्वी आम्ही जे जीवन जगलो त्यापेक्षा उत्कृष्ट चांगल्या दर्जाचं जीवन आम्हाला जगायला मिळावं. मग चांगलं जीवन म्हणजे काय हो? तुम्हाला आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा चांगल्या दर्जाच्या मिळणं, मूलभूत सुविधा, शिक्षण चांगलं मिळणं, संरक्षण चांगलं मिळणं, मानसन्मान मिळणं आणि हे सगळं करत असताना आपल्या जीवनाचा उद्धार करणं, आत्मशोध घेणं हे अंतिम आपल्या जीवनातलं एक शिखर आहे. परंतु माणसं जीवनाचे जे वेगवेगळे आयाम आहे, एक पहिला आयाम जो आहे तो स्वास्थ्याचा आहे, दुसरा आयाम जो आहे तो आर्थिकतेचा आहे, तिसरा आयाम जो आहे तो सामाजिकतेचा आहे. म्हणजे असे जे वेगवेगळे आयाम आहेत त्या विविध आयामांमध्ये आम्ही आमच्या कुटुंबाला वरच्या स्तरावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो, स्वतःला आणि कुटुंबाला. मग आर्थिक स्तर असतील तुमचे दारिद्र्य रेषेच्या खाली, जसं सरकार म्हणतं त्याप्रमाणे, दारिद्र्य रेषेच्या वर मध्यमवर्गीय, उच्च आर्थिक स्तर आणि श्रीमंत आणि गर्भश्रीमंत. बरोबर. हे जे आर्थिक स्तर आहे, आम्ही या आर्थिक स्तरांना एक एक स्तर पार करून जाण्याचा प्रयत्न आहे. म्हणून तुम्ही मेहनत का? तुम्ही सामाजिक स्तरामध्ये तुमच्या गल्लीमध्ये तुमची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करता, तुमच्या गावामध्ये ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करता, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये, जगामध्ये आपल्याला आपली ओळख निर्माण करायची इच्छा असते सामाजिक स्तरावर. आणि ह्या सगळ्या प्रयत्नांमध्ये आम्ही स्वतःचा शोध कुठेतरी विसरून जातो. ज्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता पण आहे आणि ज्यांच्याकडे सामाजिक प्रतिष्ठा पण आहे ते समाधानी आहेत का? त्यांना त्यांचं जीवन उच्च दर्जावर गेलं, उच्च स्तरावर गेलं असं त्यांना वाटतं का? ज्यावेळेस ते मरतायत त्यावेळेस आम्ही मरताना आम्ही पाठीमागे एक चांगली विरासत सोडून गेलो असं त्यांना वाटतंय का? समाज ज्या गोष्टींना प्रगती असं नाव देतो, प्रगती, ठीक आहे, अधोगती, विकास आणि नकास. पैसे जास्त कमवणे म्हणजे विकास आहे का हो? तर तो त्यांना ज्या गोष्टी करायच्या म्हटलं तर नाही आहे. आणि प्रत्यक्षामध्ये जीवनाचा व्यावहारिक जर हिशोब पाहिला तर आहे. जीवनाचा स्तर उंचवण्यासाठी पैसा महत्त्वाचा आहे, परंतु तो जीवनाचा स्तर आहे का ज्याला तुम्ही जीवनाचा स्तर म्हणता? तुम्ही आज जर तुमची भाजी भाकरी खाताय घरी बनवलेली, उद्या तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये सोन्याच्या ताटामध्ये खाणार आहे, तो जीवनाचा स्तर आहे का? जीवनाचा स्तर याच्यामध्ये त्याच्यामधून तुम्हाला पौष्टिक मूलद्रव्ये मिळतात का? पौष्टिक आहार मिळतो का? पोषक द्रव्ये तुम्हाला मिळतात का? तुम्ही 5 स्टारमध्ये खाता की तुमच्या गावाकडे तुमच्या घरामध्ये खाता साधी भाजी पोळी करून, याला फारसं महत्त्व नाही. तुम्ही त्याच्यामध्ये पोषक मूल्य किती मिळवताय त्याला महत्त्व आहे. जीवनाचा स्तर त्याच्यावर मोजलं. एखाद्याची मनाची परिपक्वता, त्याच्याकडे भयंकर श्रीमंती आल्यानंतरही तो भिकारीच असतो. किती पैसा होता तो भिकारीच असतो. आणि एखाद्याकडे थोडेसे पैसे असू द्या तरी पण तो खूप श्रीमंत असतो. माणसाची श्रीमंती त्याच्या उदारपणावरून कळते. तो किती देतो, त्याच्याकडे किती आहे यावरून त्याची श्रीमंती कळत नाही. श्रीमंती ही तुमच्या बँकेत किती बॅलन्स आहे किंवा तुम्ही किती कमाई केलेली आहे ह्याच्यावर नाही आहे. तुम्ही किती संग्रह करता किंवा तुम्ही किती कमाई करता रोज, त्याच्यावर तुमची श्रीमंती नाही आहे. अनेक करोडपतींनी आत्महत्या केलेल्या पाहिल्या आपण. अनेक करोडपतींचे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आपण पाहिले का? कारण त्यांच्या जीवनाचा स्तर जो आहे तो भौतिक स्तरावरती विकसित झालेला होता, आंतरिक स्तरावरती. तुम्हाला एखादा हार्डवेअर दिला आपण मोबाईल, त्याच्यामध्ये सॉफ्टवेअरच नसतो,
तर पण खरं काम कोण करत आहे? सॉफ्टवेअर करत आहे. तुमच्याकडे सॉफ्टवेअर जर असेल तुम्ही कुठल्याही मोबाईलमध्ये टाकून लॅपटॉपमध्ये टाकून ते वापरू शकता. पण तुमच्याकडे जर सॉफ्टवेअरच नसेल तुम्ही हार्डवेअरचं काय करणार? बरोबर आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की आम्ही जीवनामध्ये स्थिती जी आम्ही समजतो ती स्थिती भौतिक स्तरावरती समजतो आणि म्हणून आम्ही आमचं स्वतःचं जीवन पहिलं लौकिक स्तरावरून अलौकिक स्तरावर नेलं पाहिजे. आम्हाला स्वतःला आनंद कळला पाहिजे, आम्हाला स्वतःला आरोग्य समजलं पाहिजे. महत्त्व कशाला आहे? तुम्ही जे काही करता त्याच्यामध्ये तुमचं उद्दिष्ट काय असलं पाहिजे, तुमचं फोकस कशावर असलं पाहिजे. आज आमचा फोकस कशावर आहे? आमच्या कुटुंबामध्ये घर, गाडी, बंगला वगैरे सगळं हे पैसा, बॅलन्स, कार्यक्रमामध्ये सोंग ढोंग ताम छाम ह्याला जास्त महत्त्व आहे. आतमध्ये आत्मीयता नसेना का, पण लोक गोळा करायचे. जशी लोक सभांना 100-500 रुपये देऊन माणसं गोळा करतात रोजाने, त्याप्रमाणे आपण लोकांना आकर्षित करायचं वेगवेगळ्या कारणांनी आणि त्याला म्हणायचं आमची एवढी प्रसिद्धी आहे. विचित्र बेढब अशा प्रकारची व्हिडिओ बनवून फोटो बनवून तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही तुमचे फॉलोवर जर वाढवत असाल ती एक विकृत पद्धती आहे. तुम्हाला फॉलो करणारी जी लोकं आहे ती विकृत मानसिकतेची असतात. ती माणसंच असतात की नाही हा एक मोठा प्रश्न आहे. ज्यांना विकृती आवडते तो माणूस कसा असू शकतो? तुमच्यासमोर एखादा माणूस आहे, तो असा चिवडून असा खातो आहे, माझे हात भरलेले, तोंड भरलेले. जरा कल्पना तर करा. एकदम स्वादिष्ट जेवण आहे आणि अतिशय उच्च अशा दर्जाचं व्यवस्था आहे, तिथे तुमच्यासमोर असा एखादा बसू आहे. साधा आपण जर झोपायला गेलो प्रवासामध्ये, बसमध्ये किंवा तुमच्या ट्रेनमध्ये जर समजा स्लीपर कोचमध्ये शेजारी एखादा जर घोरायला लागला आपल्याशी जायचं तर आपल्या झोपेची दानादार होईल. मग अशी जी विकृती आहे, अशी विकृती ज्याला आवडते तो निश्चितच सामान्य माणूस नाही. तसं जीवनामध्ये विकृती आवडणारे फार लोक आहे. दुसऱ्याचा तमाशा बनवून त्याचं मजा पाहणे ह्याच्यामध्ये लोकांना फार आनंद वाटतो. एखाद्याला समजा ॲक्सिडेंट झाला तर लोक त्याची शूटिंग काढून ते व्हायरल करायला फार इंटरेस्टिंग असतं. मी व्हायरल केलं. तू व्हायरस आहेस की बॅक्टेरिया आहे ते पहिलं ठरव. तू रोगजंतू आहेस, तू मित्र जीवाणू आहेस, हे विचार करण्याची वेळ आज प्रकृतीवर आलेली. आपण माणूस आहोत का किडे आहोत हा प्रश्न जर प्रकृतीला पडला तर नक्कीच ही प्रकृती आपल्याबरोबर किड्या मुंग्यासारखी वागली. किडेही मुंग्या जसे पायाखाली कित्येक तुडवले गेले तर काही फिकीर नाही. कसं एखाद्या मोठ्या आपत्तीमध्ये, एखाद्या मोठ्या नैसर्गिक संकटामध्ये ही माणसं किड्या मुंग्यांसारखी भरडली जातात. आपण ते बघतो. सुनामीमध्ये, ज्वालामुखीमध्ये, भूकंपामध्ये, अग्निकांडामध्ये, मोठमोठ्या अपघातांमध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही बघतो रोज. मला सांगायचं खरं येतं की आम्ही जन्माला आलो तर आमचं जीवनाचा जो दर्जा होता, स्थिती होती, ती स्थिती भौतिक अवस्थेबद्दलची चर्चाच नाही. भौतिक तर करायलाच पाहिजे, त्याचं काही वावगंच नाही आहे. त्यासाठी तुमचं शरीर आणि त्याची मेहनत पुरेशी आहे. सद्गुरू असं म्हणता पैसे कमवणे हे माझ्या छोट्या करंबाईचं काम आहे, किरकोळ काम आहे. तुमच्यासाठी बी ते असायला हवं. कारण आम्ही प्रत्येकजण केवढा शक्तिशाली आहोत जेवढे सद्गुरू पण आहे. फरक आमच्यामध्ये एवढाच आहे, त्यांची साधना आमच्यापेक्षा मोठी. मग ती साधना आम्ही करत नाही म्हणून आम्हाला आमच्यातल्या शक्तीची जाणीव होत नाही. आम्हाला जांबुवंत भेटत नाही. भेटला तर आम्हाला त्याची भाषा कळत नाही. जांबुवंत जर हनुमानाला न कळणाऱ्या भाषेत बोलत असतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट भाषा पण कळते परंतु वयच बालिश आहे. एखाद्या लहान मुलाला तुम्ही तत्त्वज्ञानाच्या गोष्टी सांगा बरं, सांगा होतं, तो ऐकेल का? नाही ऐकणार. त्याला तुम्ही पाप पुण्याच्या गोष्टी सांगायला हां, दुसऱ्याच्या ताटामधलं खाऊ नये, हां, त्या लहान मांजराच्या पिलाला मारू नये, पाप होतं, असं तुम्ही त्याला जर शिकवायला गेलात तर काय होईल?
वेडेपणा होईल. तसंच आज आम्ही या प्रकृतीच्या समोर बालिशपणा करतो आणि म्हणून आम्हाला कळतच नाही. सांगणारे खूप आहेत, समजून घेणारे नाही. कदाचित जो सांगतोय त्याला पण समजलेलं नाही, तो पण कोणाच तरी ऐकून सांगतोय. बरोबर आहे. आणि म्हणून इथे सगळा ड्रामा चाललेला आहे. पूर्वी असं होतं की अभिनेता अभिनय करायचा आणि श्रोता त्याला दाद द्यायची. आजकाल दाद देण्याचा पण अभिनय केला जातो. नेमकी नाटक समोर चालू आहे का इकडे चालू आहे स्टेजवर तेच कळत. तुम्ही सगळे रियालिटी शो पहा टीव्हीवरती, तेच विनोद करतात तरी तेच हसतात. प्रेक्षकांनी त्यांचा तमाशा बघायचा. कोणाला हसण्यासाठी प्रोग्राम आहे? प्रेक्षकांना. पण माणसाचा एक गुणधर्म आहे, सभा असली काही येडं पण असतं. हे समोर बसलेलं येडं हे त्या लोकांनी येडं काढलं केव्हाच. तर वाटतं एवढे मोठे मोठे माणसं हसताय, हां, तर आपण हसत नाही म्हणजे विनोद आपल्यालाच कळत नाही. मग त्याला हे नंतर कळतं उशिरा. समोरच्याला हसण्याचे 10,000 रुपये 20,000 रुपये मिळतात एका तासाचे, आणि ते तुझ्या खिशातून काढले लागतात. हां, बरोबर आहे ना. जाहिरात, रिचार्ज, हे काय कोणाच्या खिशातून जातं ते? आज खायला नसलं चालेल पण डेटा पाहिला पाहिजे. मोबाईलमध्ये जर रिचार्ज नसेल, याला असं वाटतं मी एखाद्या विरान अशा जंगलामध्ये एकटाच साकवलेला आहे. मी कोणीच नाही, मी नरकात आहे. एवढा की त्याची एक सवय लावून घेतलेली. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला असं म्हणता की आज माणसांना एका गोष्टीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. ती म्हणजे आम्ही येण्यापूर्वी जग म्हणजे हे पूर्ण जग नव्हे. जग म्हणजे तुमच्या आतमध्ये एक जग आहे जे तुम्ही रोज घेऊन फिरताय, रोज सोबत. पण त्या जगामध्येच तुम्ही जगताय आणि त्या जगाचाच तुमच्यावर परिणाम आहे ना सर. या जगात काय चाललंय, काय घेणं ऐकणार? घेणं ऐक सर, कोणाला घेणं आहे? कोणाच्या पाठीमागे किती टेन्शन आहे, कोणाला काय, कोणाला फिकीर नाही आहे त्याची. प्रत्येकाने आपले जे वैयक्तिक जे काही जीवनामध्ये जी गुंतागुंत आहे ती एवढी मोठी करून ठेवलेली आहे. नसेल तर हा तयार करू. कारण एखाद्या जीवनामध्ये गुंतागुंत नसेल ना, हा खाजून दुखणं तयार करतो. एखाद्याबरोबर मैत्री करतो, संबंध निर्माण करतो आणि परत ते संबंध खराब घेऊन करतो. जर खराबच करायची होती तर केलीच कशाला नुसती? एखाद्याबरोबर व्यवहार करतो, त्याला देतो, उसने देतो पैसे किंवा काहीतरी मदत करतो आणि परत नाही मिळाली म्हणून दुश्मनी पण करतो. मग साधू संत हे यापासून दूर राहण्याचा प्रयत्न कर. कर्मच नाही. डोळे बंद करून ठेवा. हे सृष्टी बघायलाच नको. चांगलं आहे नको, वाईट आहे नको. वैराग्य, शरीरापासून वैराग्य सुरू करायचं. जगण्यापुरतं त्याला खायला लावायचं. म्हणून भिक्षा मागायची. भिक्षा का मागायची? भिक्षेचा अर्थ असा आहे की जी तुमच्या अपेक्षेप्रमाणे नाही आहे, मिळेलच याची खात्री पण नाही. त्याचा एक अंग भीक आहे, दुसऱ्याच्या उदारपणावरती अवलंबून. मग त्याने आज काय शिजवलं की तुमच्या मर्जीने शिजवलं. हो ताई, उद्या मला बटाट्याची उसळ करून द्या, उद्या येतो मी भीक मागायला. उद्या मला माझ्या भिक्षेमध्ये हे पाहिजे, असं तुम्ही नाही करू शकत. करू शकता का? नाही. म्हणजे भिक्षुक किंवा भिक्षा जी आहे ती तुमच्या मर्जीप्रमाणे मिळत नाही. आणि किती मिळेल आणि काय मिळेल ह्याचं काही गॅरंटी नाही. तुमच्या अपेक्षा भंग करणे म्हणजे भिक्षा, लक्षात ठेवा. कारण माणसाला जगण्यासाठी कमीत कमी अन्न हवं, ते सुद्धा तुमच्या मर्जीने नाही मिळालं पाहिजे. तुम्ही कमवलं तर तुमच्या मर्जीने खाल तुम्ही, म्हणून तुमच्या मर्जीने नाही मिळालं. म्हणून अपेक्षा भंग झाला. ही सुरुवात आहे, स्वतःला ओळखण्याची सुरुवात. बरोबर आहे. अगदी काहीच करता येत नसेल तर हे का, मग तुम्हाला ते करण्याची गरज नाही. तर तुम्ही बुद्धीच्या स्तरावर जर समजा झाला असा तर तुम्ही जे काही खाता ते तुम्ही निरपेक्ष भावनेने खाऊ शकता, निरपेक्ष भावनेने करू शकता. जे मिळेल ते गोड करून घेऊ शकता. म्हणजे आमचं जे आंतरिक जीवन आहे, आंतरिक जग आहे,
ते पहिलं आम्ही कसं बनवलं पाहिजे, आम्हाला जसं मिळालं त्यापेक्षा चांगलं बनवलं. तुम्हाला परमेश्वराने एखाद्या दरिद्री कुटुंबामध्ये जन्माला घातलं, तुम्हाला परमेश्वराने एखाद्या तामसी कुटुंबामध्ये जन्माला घातलं, तुम्हाला परमेश्वराने एखाद्या हिंसक अशा कुटुंबामध्ये जन्माला घातलं, तर तुमचं काम आहे त्यांना त्या हिंसेमधून पहिलं स्वतः बाहेर पडणं, त्या विकृतीमधून, त्या गरिबीतून, त्या दारिद्र्यातून, अज्ञानातून स्वतः बाहेर पडणं पहिलं तुमचं काम. आणि नंतर हळूहळू आपल्या परिवारातील सदस्यांना देखील त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि हा परिवार मोठा मोठा करत गेला. म्हणजे आम्ही जसं आलो तसं आम्ही नोकरीला लागलो की आमचं घर बदलतो, नोकरीला लागलो की आमचं गाडी बदलतो, नोकरीला लागलो की आमचे कपडे, राहणीमान, सगळं विचार, भाषा सगळं बदलतो आम्ही. तसं आमचं आंतरिक जग पण आम्ही बदललो, असं सद्गुरू. मग जेव्हा तुम्ही जाल हे जग सोडून, तेव्हा तुम्ही जन्माला आला तेव्हाची स्थिती आणि तुम्ही गेलात तेव्हाची तुमची स्थिती, बाह्य स्थिती आणि आंतरिक स्थिती, दोन्हीमध्ये काय पाहिजे, बदल नाही पाहिजे, सकारात्मक बदल पाहिजे. एखादं बी जन्माला आलं, एखादं बी हे तयार होतं, हे कशाकडे तयार होतं, अंकुरित होण्यासाठी. अंकुरित झाल्यानंतर ते अंकुरित का होतं, त्याला काय बनायचं आहे, एक रोपटं बनायचं आहे. ठीक आहे, रोपटं का बनतं, ते रोपटं का बनतं, त्याला काय बनायचं, एक झाड बनायचं. झाड का बनलं, ते त्याला इतरांना सावली द्यायची आहे, इतरांना फळं द्यायची आहे, इतरांना आधार द्यायचा आहे, आसरा द्यायचा आहे, आणि वरतून परत नवीन बीज तयार करून पुढची पिढी निर्माण करायची. या चांगल्या गुणांचा प्रसार प्रचार करायचा आहे. आणि हे जग पहिल्यापेक्षा अधिक काय करायचं आहे, सुंदर बीज, एक बीज, एक झाडाचं एक बी, ते जर अशा प्रकारे जर जीवनाचा प्रवास करत असेल तर आम्ही कसा केला पाहिजे. आम्ही जीवनामध्ये एका विशिष्ट उंचीवर जातो, परत अधोगतीला आम्हीच आम्हाला अहंकार चिकट, आम्हाला अहम भावना, घमंड तयार हो, बरोबर ना. अहंकार फार जड असतो, तुम्हाला परत ताळा येऊ का लक्षामध्ये. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता की तुम्ही जेव्हा मनुष्य म्हणून जन्माला आलात ना, तर मनुष्य म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या आंतरिक जीवनाचा स्तर काय केला पाहिजे, उंचावला पाहिजे. आणि हे जे जग आहे तुमच्या अवतीभोवतीचं, ते भौतिक जग असो किंवा अभौतिक जग असो, हे दोन्ही पण जग तुम्ही काय केलं पाहिजे, चांगल्या स्थितीमध्ये सोडत दिलं पाहिजे. समजा मी स्वतःला विचारलं पाहिजे, मी जन्माला आलो तेव्हा माझी आर्थिक परिस्थिती कशी होती, माझ्या कौटुंबाची सामाजिक परिस्थिती कशी होती, माझ्या परिवाराची आध्यात्मिक परिस्थिती कशी होती, या सगळ्यांचं जी स्थिती आहे ती मग काय काय उंचावली पाहिजे, अधिक चांगली केली पाहिजे, तरच माझ्या जन्माला काहीतरी काय आहे. अच्छा, तुम्हाला माहिती आहे का, मुलं बाळं का व्हायला हवी असं हिंदू संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे. मुलं बाळांचं का महत्त्व आहे, त्यांनी आपल्या आईवडिलांना मुक्ती द्यावी, त्यांना अग्निदान द्यावा, त्यांचा आध्यात्मिक विकास व्हावा, यासाठी जो पुत्र किंवा पुत्री मदत करते, प्रयत्न करते, ते सर्वात मोठं पुण्य लक्षात. आणि म्हणून पण आपल्या आईवडिलांची सेवा का करावी, का शिकवलं जातं, ते ह्यासाठी की आपण त्यांचं जीवन अधिक काय केलं पाहिजे, सुंदर बनवलं पाहिजे, त्यांना मुक्तीकडे घेऊन गेलं पाहिजे लक्षात, त्यांना भक्तीकडे घेऊन गेलं, त्यांना शक्तीकडे घेऊन गेलं. शक्ती आहे, भक्ती आहे, आणि मग काय, मुक्ती, बरोबर. आणि यासाठी तुम्ही त्यांचं काय बनलं पाहिजे, आधार बनलं पाहिजे. आणि म्हणून ही परंपरा आहे. आम्ही आज आमची पिढी काय करते, आम्ही एवढे विकसित झालो की आम्ही वृद्धाश्रम खोलली आहे की नाही. मी काल परवा कुठेतरी एक कहाणी ऐकली की चांगल्या उच्च दर्जाच्या A1 श्रेणीचा अधिकारी आहे आणि त्याचे आईवडील कुठेतरी वृद्धाश्रमामध्ये. जेव्हा त्याच्या वडिलांना पुरस्कार भेटला त्यांच्या लेखनासाठी उतार वयामध्ये, तेव्हा तो घ्यायला त्यांना त्यावेळेस त्याला आश्रमात गेला. तिथल्या आश्रमातल्या चालकाने त्यांना उचकून दिलं. जेव्हा तुझे आईवडील एकाकी पडले होते, आजारी होते, त्यांना आसरा देण्याची गरज होती,
तेव्हा बायकोच्या सामन्यावरून तू त्यांना तिथे टाकून गेलास का तुमची प्रायव्हसी डिस्टर्ब होत. आणि आता त्यांना पुरस्कार भेटला तर त्यांना जवळ करत आलास. आई वडील समोरून बघत होते, काय बोलले नाही, जे चाललंय ते बरोबर चाललं. खरा मुलगा ज्याने सांभाळला म्हातारपणी तो आहे. जरी लौकिक अर्थाने ज्याला जन्म दिला तो आहे, पण ज्याने सांभाळ केला वृद्धापकाळामध्ये तो खरा पुत्र आहे. ते पुत्राचं कर्तव्य त्यांनी केलं आणि मग अधिकारसुद्धा त्यालाच आहे. पण लक्षात, मित्रांनो सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्ही स्थिती जी आहे तुमची ती कुठल्या दर्जावर घेऊन जाता. बरोबर आहे. आम्ही नेमकी कशाला जीवन समजतो आणि कशाला विकास समजतो ह्याच्यासाठी सद्गुरू आज आम्हाला सांगता की तुम्ही जे जीवन जगता. कोणीतरी विचारलं की आम्ही ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये काम करतो, आम्ही काय करू शकतो. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करा, त्यांनी काही फरक नाही पडत. हां, फरक पडतो जर तुम्ही जीवनाच्या मूलभूत गरजांसंबंधी जर काम करत असाल तर फरक पडतोच. परंतु सर्वात मोठी गोष्ट काय आहे की तुम्ही तुमचे प्रयत्न कालच्यापेक्षा आज काय केले पाहिजे, वाढवले. तुमच्या कामामध्ये कामच शिल्लक राहिले पाहिजे, तुम्ही शिल्लक नाही राहिले. तुम्ही काम करताना तुम्ही जर शिल्लक असाल, मी काम करतो असं तुम्हाला जर जाणवत असेल, मी थकलो असं जर जाणवत असेल, मला भूक लागते असं जाणवत असेल, तर ते काम नाहीच होत आहे. ते एखाद्या गाढवाने ओझं वाहण्यासारखं आहे. तुम्हाला काम कळूच नाही एवढं तुम्ही त्या कामाशी तादात्म्य पावलं. बरोबर आहे ना. आम्ही जेव्हा नशेत जातो तेव्हा आम्हाला त्या नशेशी आम्ही एवढं एकरूप होतो की आम्हाला कळतच नाही आम्ही काय करतो. कसं शुद्धीवर राहून एकरूप झालं पाहिजे. तसं गोरा कुंभार भक्तीमध्ये भजनामध्ये एवढा तल्लीन होऊन गेला का पायाखाली स्वतःच्या पोटचं लेकूर तोडलं गेलं तरी त्याला त्याचं काही घेणं नाही. भक्त पुंडलिक आपल्या आईवडिलांच्या सेवेमध्ये एवढा रममान झाला की त्याच्या मांडीला एका भुंग्याने कोरून छिद्र पाडलं, रक्त भंबाळ केली मागे, तरी करा त्याची कदा फिकीर नाही. देहभान विसरला. आणि हे देहभान विसरणं म्हणजे जीवनामध्ये क्रांती करणं आलं लक्षामध्ये. आणि म्हणून आपण सर्वांनी अशा स्थितीमध्ये आपण जीवन सोडलं पाहिजे की त्या स्थितीमध्ये तुम्ही मुक्तीच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. जसं शाळेत गेल्यावर आपण जर वर्गच बदलला नाही तर आपलं काय होतं. हो, मास्तर किंवा मास्तर पुढच्या वर्गात जाते ना, हा त्याच वर्गात जा. आणि म्हणून आपण जीवनाच्या वर्गात सुद्धा पुढच्या वर्गात गेलं पाहिजे असं सद्गुरू आम्हाला सांगता. बाकी दुसरं विशेष काहीच नाही. तुम्ही काम कुठलंही करा पण ते मनोभावे करा. मन आणि भाव बघा, मनोभावे काय शब्द सुंदर आहे. त्याच्यामध्ये मन पण आहे, त्याच्यामध्ये भाव पण आहे, म्हणजे विचार पण आहे आणि भावना पण आहे. ह्या दोन्ही ज्यावेळेस एकरूप होतात त्याला मनोभावे म्हणतात. एखाद्या गोष्टीत मन लागलं की भरकटतच नाही, भावना तिथंच समर्पित होऊन जाते. असं ज्यावेळेस तुम्ही कराल तेव्हा तुमची स्थिती बदलल्याशिवाय माणसाची स्थिती का बदलत नाही. काय मी नेहमीच सांगतो की तुम्ही ज्यावेळेस चालायला लागता त्यावेळेस तुम्ही मागचं पाऊल पहिलं उचलता. तुम्ही जर पहिलं पाऊल उचललं तर मागचं पाऊल जर उचललंच नाही जर तुमचं पुढचं पाऊल सुद्धा जागेवर चिटकून जाईल. तसंच आहे. तुम्ही स्वतःला विसरलं पाहिजे आणि तुम्ही स्वतःला काय केलं पाहिजे, समर्पित केलं पाहिजे, काही शिल्लकच नाही ठेवलं. तेव्हा तुमची स्थिती चांगली झाल्याशिवाय लक्षामध्ये. आणि म्हणून आपण हे जे लौकिक जीवनामध्ये प्रयत्न करतो ते प्रयत्न तोपर्यंत निष्फळ आहे जोपर्यंत तुमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये उन्नती होत नाही. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या परिवाराच्या जीवनामध्ये आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न केले पाहिजे, त्यांच्या मुक्तीसाठी प्रयत्न केले पाहिजे. आपल्या साधू संतांनी आणि आपल्या देवी देवतांनी जे आदर्श आम्हाला घालून दिले आम्ही नेमकी त्याच्या उलटं वागतो आणि म्हणतो आमची प्रगती का होत नाही. आम्हाला देव सुद्धा तोच आवडतो जो वरून नाणी खाली टाक. हां, धनलक्ष्मी, लक्ष्मीचे पण आम्ही किती प्रकार केले. हॅलो, आमच्या सोयीनुसार आम्ही जातीपाती देवांना सुद्धा सोडलेलं नाही. बरोबर आहे ना. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जीवनामध्ये आनंद हा मूलभूत असला पाहिजे. बरोबर आहे की नाही. परंतु इथे सुख आणि भोग याला जास्त मग
आणि म्हणून तुम्ही अशा गोष्टी केल्या पाहिजे ज्याने तुमची ऊर्जा वाढते. एवढं सोपं साधं सूत्र आहे. याच्यामुळे तुमची ऊर्जा क्षीण होते, तुमचा आत्मसन्मान कमी होतो. त्या गोष्टी तुम्हाला अधोगतीकडे नेणार आहे. ते तुम्हाला किती पण आवडो किंवा त्याच्यामुळे तुम्हाला किती पण सुख मिळो, त्या खूप चांगल्या वाटतात. एखादं कुत्रं जेव्हा हाड एखादं घेतं तोंडामध्ये चावतं तेव्हा त्याला रक्त प्यायला भेटतं, ते फार खुश होतं. पण त्याला हे कळत नाही त्याचे रक्त त्याचं स्वतःच असतं. ते हाड चावल्याने त्याच्या तोंडामध्ये जखमा होतात आणि जखमांमध्ये जे रक्त बाहेर होतं त्याला असं वाटतं की हाडातूनच येते. किती अज्ञान आहे हां लक्षामध्ये. आणि म्हणून जशी एखादी मांजर जरा भरकटली का स्वतःच्या शेपटीलाच पकडायचा प्रयत्न करते, गोल 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 फिरते. पण तिला वाटतं मी किती थकले. अशा भरपूर मांजरी या अशा बोक्यांची कमतरता नाही आणि अशा मांजरींची कमतरता. तेव्हा आपल्याला हे कळणं गरजेचं आहे. हल्लीची मांजरं तर बिचारी उंदराला पण घाबरतात. असं म्हणतात, घोडा अगर घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या. अपना दिमाग दूसरा क्या खाएगा. है ना. जो घोडा अपने घास से दोस्ती करता है वो दिमाग ही खाता है. आम्ही आमचं जीवन हे अधोगतीकडे घेऊन चाललेलो आहोत हे त्याचं लक्षण आहे. माणसं जनावरासारखी वागतात, भ्रमिष्ठासारखी वागतात. न पिता बेहोश होत आहे, न पिता. बेधुंद मी बेधुंद तू, है ना. धुंदीच नाही, धुंदीत राबो धुंदीत गावो. हे शुद्धीवर धुंदीत राहतात. तेव्हा धुंदीत गेल्यावर काय करतील. यांच्या जीवनामध्ये मंदी आल्याशिवाय राहणार, आनंदाची दुःख सगळं. म्हणजे तुम्हाला हे कळलं पाहिजे की जीवनामध्ये धुंद म्हणजे काय. तुम्ही ज्यावेळेस एखादी सेवा करता, एखादं कर्म करता, एखादी गोष्ट तुम्ही कर्तव्य पार पाडतात तेव्हा तुम्ही धुंद झालं पाहिजे. आम्ही भोगामध्ये धुंद भोगामध्ये धुंद होणं हे धुंद होणं नाही आहे, ते दलदलीत सापडणं आहे. एखादा माणूस दलदलीमध्ये सापडला आणि तिला तो बाहेर निघायचा प्रयत्न करतोय तर आपण काय म्हणतो, काय सुंदर डान्स करतोय. एखादा शेवळावरून उभं राहायचा प्रयत्न करतोय सटकालीचा, तर आपण ते म्हणतो हां काय स्केटिंग करतोय मस्त. म्हणजे तुम्ही जर असे अर्थ काढत असाल जीवनाचे ते हे दुर्दैव आहे. आलं लक्षामध्ये. आणि म्हणून आमचं ज्या बचकाने व्याख्या आहे त्याच्यापासून आम्ही बाहेर आलं पाहिजे. आणि आमचं जे आंतरिक जीवन आहे, जे केल्याने आमची ऊर्जा तेजस्वी होते, जे केल्याने आमचा चेहरा उजळतो, जे केल्यानंतर आमची मान उंचावते, जे केल्यानंतर आम्हाला आनंद होतो, आम्हाला वाटावंसं वाटतो, 4 जणांना सांगावंसं वाटतं, आहे की नाही. बऱ्याच वेळा असं होतं आपण जे केलं ते स्वतःलाही ऐकायची इच्छा, स्वतःला आठवलं तर कळस. दुसऱ्याला सांगायची गोष्ट खूप लहान होतं ना. असं अपराधी भाव तयार होतो, ग्लानी येते, स्वतःचा तिरस्कार वाटायला लागतो, पश्चाताप होतो ना. पण ती गोष्ट तुम्हाला सुरुवातीला तर किती गुलाबी वाटत होती, किती सुंदर वाटत होती, तुम्हाला आनंद देणारी वाटत होती ना. मग ती खाण्यापिण्याची असो किंवा एखादी गोष्ट लुबाडण्याची असो, शोषणाची असो, काही पण असो. मग सांगायचं तात्पर्य असं आहे, आळशी माणूस हा नेहमी आळस करताना त्याला खूप बरं वाटतं, रिलॅक्स वाटतं. पण त्या आळसाचे जेव्हा परिणाम त्याला भोगायला लागतात, की त्याची तब्येत वाढणं असेल, त्याची जी मंद चालणे असेल, त्याच्या कामामध्ये त्याचे हलगर्जीपणा दिसून येणं असेल, कुठे मन न लागणं असेल, बेचैन होणं असेल, आणि सगळीकडं अपयश येणं असेल, सगळीकडं मान खाली जाण्याची वेळ येणं असो, ह्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आळस आहे हे जेव्हा त्याला कळतं तेव्हा तो पश्चाताप उठतो, त्याची मान खाली जाते, त्याला लाज वाटते त्याची. आपण 4 लोकांमध्ये बोलू शकत नाही, आपला कुठे प्रभाव पडत नाही, आपल्याला कोणी भाव देत नाही, मग कुठेतरी त्रास होतो. आणि तो जो त्रास आहे तो त्रास तुमच्यामध्ये अपराधी भाव तयार करा. आणि असं करत करत तुम्ही अपराधी भावाच्या खोल दरीमध्ये जाऊन पोचतो. म्हणून जीवनामध्ये असं करा, त्याने तुमची स्थिती काय येईल, ऊर्जित अवस्थेकडे जाईल. आणि म्हणून ऊर्जित अवस्थेकडे जाण्यासाठी आपण पहिलं स्वतःला छान वाटलं पाहिजे असं का, आणि ती छानपणा टिकला पाहिजे. खास होताना खूप छान वाटतं ना. पण नंतर जेव्हा तिथे जखम होते तेव्हा फार घाण वाटतं. तसंच आहे, जी गोष्ट केल्यानंतर तुम्हाला उदास वाटतं, पश्चाताप येतो, थकल्यासारखं वाटतं, नेगेटिव्ह एनर्जी तयार होते, ती गोष्ट तुम्हाला अधोगतीकडे घेऊन जाणं. आणि जी गोष्ट केल्यानंतर तुम्हाला उत्साह वाटतो,
चेहऱ्यावर चमक येते, आनंद वाढतो, सांगावंसं वाटतं, उजव्या माथ्याने फिरावंसं वाटतं, ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला चांगल्या स्थितीकडे घेऊन जाणारी आहे. मग तुम्ही ठरवा आता आपण आपल्या जीवनामध्ये कुठल्या स्थितीला आहोत आणि कुठल्या स्थितीला आपल्याला हे जीवन घेऊन जायचं. धन्यवाद.